राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नाव आणि चिन्हाच्या वादावरून आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली। चला तर बघूया काय आला निकाल। तर शरद पवारांची साथ सोडून अजित पवारांनी पक्षाचा वेगळा संसार थाटल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह घड्याळ हे विधानसभा अध्यक्ष राहुल नवरकरे यांनी अजित पवारांना बहाल केलं। पण या विरोधात शरद पवार गटानं सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती। या प्रकरणावर आज सुनावणी पार पडली। यावेळी सुप्रीम कोर्टानं 2 आठवड्यात लेखी उत्तर सादर करण्याचे आदेश दिले। त्यामुळे आता या प्रकरणावर हे उत्तर दाखल झाल्यानंतर 6 ऑगस्ट रोजी पुढील सुनावणी होणार आहे। दरम्यान सध्या राष्ट्रवादी काँग्रेस हा मूळ पक्ष आणि चिन्ह घड्याळ अजित पवारांच्या ताब्यात आहे। तर शरद पवार यांना निवडणूक आयोगानं नव्या पक्षासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार हे नाव दिलं असून तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह दिलं। नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत याच 2 वेगळ्या चिन्हावर अजित पवार आणि शरद पवार यांचं पक्ष स्वतंत्र रीतीने लढले होते। यामध्ये शरद पवारांच्या पक्षानं 10 पैकी 8 जागा जिंकल्या तर अजित पवारांना केवळ 1च जागा जिंकता आली। त्यामुळे लोकसभेला अजित पवारांना मोठी हार पत्करावी लागली। पण आता निवडणूक आयोगानं नुकतेच शरद पवारांच्या पक्षाला आणि चिन्ह तुतारी वाजवणारा माणूस याला अधिकृत मान्यता दिली होती। त्यामुळे त्यांच्या पक्षाला अधिकृतरित्याने निधी देखील गोळा करता येणार आहे। आगामी विधानसभा निवडणुकीत आता शरद पवार यांना हाच पक्ष आणि चिन्ह घेऊन लढावं लागू शकतं। पण तरीही मूळ राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह घड्याळ याबाबत सुप्रीम कोर्टात लढाई सुरूच ठेवणार आहे। येत्या काळात याबाबत सुप्रीम कोर्टाचा महत्त्वाचा निर्णय येऊ शकतो असंही म्हटलं जात आहे। की यावर तुम्हाला काय वाटतंय ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका आणि असेच नवीन व्हिडिओ पाहत राहण्यासाठी आपल्या मराठी एल्गार या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा।